कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतील एक वादग्रस्त नाव म्हणजे रमेश सुकऱ्या म्हात्रे. जवळपास 3 दशकांपासून स्थानिक राजकारणात सक्रिय असलेले म्हात्रे पुन्हा एकदा चर्चेत आलेत. ते डोंबिवलीच्या शास्त्रीनगर रुग्णालयातील नर्स आणि डॉक्टरांवर मारहाण केल्याप्रकरणी. नेमके हे रमेश म्हात्रे कोण आहेत, त्यांचा राजकीय प्रवास कसा राहिला आहे आणि त्यांच्या भोवती नेहमी वाद का निर्माण होतात, हे पाहूया एक विशेष प्रोफाईलमध्ये. डोंबिवलीतील कोपरगाव परिसरातील रहिवासी असलेले रमेश सुकऱ्या म्हात्रे हे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतील ज्येष्ठ नगरसेवक म्हणून ओळखले जातात. 1995 पासून त्यांनी स्थानिक राजकारणात आपली मजबूत पकड निर्माण केली. 4 वेळा नगरसेवक म्हणून निवडून आलेल्या म्हात्रेंनी 4 वेळा स्थायी समितीच्या सभापतीपदाची धुरा सांभाळली आहे. त्यामुळे केडीएमसीच्या राजकारणात त्यांचं वजन नेहमीच महत्त्वाचं मानलं जातं. बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचे एकेकाळी कट्टर समर्थक म्हणून रमेश म्हात्रे यांची ओळख होती. मात्र शिवसेनेत फूट पडल्यानंतर त्यांनी काही काळ ठाकरे गटात राहण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला आणि सध्या ते शिंदे गटाचे पदाधिकारी आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांपुरतंच मर्यादित न राहता रमेश म्हात्रेंनी विधानसभा राजकारणात नशीब आजमावलं. त्यांनी 2 वेळा कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली. मागील विधानसभा निवडणुकीत त्यांची लढत राजू पाटील यांच्याशी झाली होती. मात्र या निवडणुकीत त्यांना पराभव स्वीकारावा लागला. कोपरगाव परिसरात रमेश म्हात्रे यांची प्रतिमा दबंग नगरसेवक अशी आहे. स्थानिक प्रश्नांवर आक्रमक भूमिका घेणारे नेते म्हणून समर्थक त्यांच्याकडे पाहतात, तर विरोधक त्यांच्यावर दबावाचं राजकारण करत असल्याचा आरोप करतात. सध्या ज्या रुग्णालयातील वादामुळे रमेश म्हात्रे चर्चेत आलेत, त्या रुग्णालयात यापूर्वीही डॉक्टर, नर्स आणि इतर कर्मचाऱ्यांसोबत त्यांचे वाद झाल्याची प्रकरणं समोर आली आहेत. त्यांच्यावर यापूर्वीही विविध स्वरूपाचे 10 ते 12 गुन्हे दाखल झाल्याची माहिती समोर आली आहे. मात्र या सर्व प्रकरणांमध्ये न्यायालयीन प्रक्रिया आणि कायदेशीर बाबी स्वतंत्रपणे सुरू राहिल्या आहेत. राजकारणाबरोबरच रमेश म्हात्रे हे बांधकाम व्यावसायिक आहेत. स्थानिक निवडणुकांमध्ये त्यांनी अनेकदा आपले संघटनात्मक बळ दाखवून दिलं असून कोपरगाव आणि आसपासच्या परिसरात त्यांचा प्रभाव कायम असल्याचं मानलं जातं. एकीकडे 3 दशकांचा राजकीय अनुभव, स्थानिक पातळीवर मजबूत जनसंपर्क आणि संघटन कौशल्य, तर दुसरीकडे वारंवार निर्माण होणारे वाद आणि त्यातून होणारी टीका, अशा 2 टोकांच्या प्रतिमांमध्ये रमेश सुकऱ्या म्हात्रे यांचं राजकीय व्यक्तिमत्व घडलंय. आता या नव्या वादामुळे त्यांच्या राजकीय कारकिर्दीवर काय परिणाम होतो, याकडे कल्याण डोंबिवलीच्या राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय.